कोकणाला मारला ठार वाहन देवांचं गरुडाने घोड कोकणाला जाण्याची लागली आवड कोलवाडीला त्याने टाकल आशान वड तोरण्या माळाला रवल निशान शेवेला पुजारी नारायण विठ्ठल बिरुदेव जुडीच भगवान अवदिवारी दसरा मधी हो पौर्णिमा भगत भंडाऱ्यात तू आगला तो महिमा गांधी बाबांना एक मोठा उमान करतो पोटावरी वार जोड हत्यारान विठ्ठल बिरुदेव गुडीच भगवान माझ्या वडखानाचा वरदास्त माझ्या शिरावर थांब मार निंबाड्या डोलावर आता काय हलवायचं नाही हॅलो बंद पडलं बघा हॅलो 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 हा बसा हॅलो सुंदरान मांडले
पहिल्या सचिवाला त्या देऊन व्हायला झाला कोलवाडी नगराला आणि त्या खडकाच्या माळाला काय बिघाड घडला होता त्या जाग्याला गावात कोलवाडीला रे खडकाच्या माळाला दोन द्यावा विठ्ठला येऊन पोचलं खडकाच्या माळाला द्यावाला
तसं त्या देवाला सुकून लागला विठ्ठला घरायला देवा गेला सुकून लागला होता पहिला ब्रिका सुकून झाला तरी त्या खडकाच्या माळाला आल्यानंतर देवाने काय केलं होतं त्या जाग्याला गावा कोलवाडीला देवाला पहिला सुकून झाल्याला खडकाच्या माळा आल्याबरोबर दुसरा सुकून त्या कोलवाडीला लागला देवाला दिसायला लागला होता ब्रिका दुसरा सुकून ब्रिका आता हुयाला देव लागला आता बोलायला देवाला काय लागला होता सांगायला विठ्ठलाचा गरड चिवचिवायला लागला देवाचा वारू भरपुरायला लागला दुसरा सुकून गावा कोलवाडीला घडला त्या देवाला एकमेकाला देव विठ्ठल देव लागलं होतं ब्रिका आता बोलायला दुसरा सुकून झाला गावा कोलवाडीला हेच ठिकाण त्या जाग्याला दादा आला मधुर्याच्या बीज करत आलो या गावा कोलवाडीला अजून पर्यंत नाही दुसरा सुकून पहिला सुकून घडला सुकून कुठून आहे आपल्याला घडला पण गावा कोलवाडीला यो दुसरा सुकून घडला या देवा गेला एवढंच लागलं होतं एकमेकाला बोलायला दुसरा सुकून झाला या खडकाच्या मनाला आपण रहिवास मानला पाहिजे त्या जाग्याला काय नाही दादा हेच ठिकाण आपलं हेच स्थान आपलं रहिवास केला तर गावा कोलवाडीलाच करायचा देवा गेला म्हणून करता त्या दिवसाला तरी काय प्रकार तिने दोघांनी करायला खडकाच्या माळाला खडकाच्या या माळाला सूर्याच्या या देवाला सूर्याच्या या देवाला या दोघांना विठ्ठल फिरूया एकमेकाला द्यावं लागलं होतं ब्रिका आता बोलायला निघून आलो या खडकाच्या माळाला दोन सुकून झाला आपला रहिवास झाला तर मात्र त्या जाग्याला गावा कोलवाडीला करायचा गरड भोड्याच्या एका देवाने खडकाच्या माळाला मारल्या गेला एका देवाने ब्रिका आता मारायला शिजून भागून आलेला त्या मात्र त्या जाग्याला घोडा डांबला कटून माझा देवा आलेला बसलेल्या जागेला देवाला डोळा ब्रिका आता लागायला आणि त्या दिवसाला काळ्या कावळ्याच्या देवाने विठ्ठला एकने फाळ्या केल्या खडकाच्या माळाला द्याव झोपलं द्यावं लागलं झोपल्या जाग्याला 3 दिवस साडेतीन दिवस देव माझं झोपलं होतं त्या जाग्याला आणि एकाएकी मात्र त्या जाग्याला
चौथीच्या दिवसाला तो विठ्ठल उठला पंढरीचा महाराज रे जोडीच्या दादाला काय बोलतोय त्याला गेला जोडीच्या देवाला नाता दादाचं ब्रिका त्यानं आता जोडायला आणि लागला होता बोलायला दादा उठाचं झोपलो तर त्या जाग्याला दादा गावा कोलवाडीला रहिवास करायचा असं झोपला दादा राहिलो कोण देव म्हणायचं आणि कोण पाणी घालायचं त्याला गेला म्हणून दोघं पण उठून ब्रिका आता बसायला आणि देव विठ्ठल माला लागला होता काय देवाला बोलायला देवाला तू थांब या खडकाच्या मालाला मी जातो गावाच्या महलाला आणि या गावाचा मेल्या मालक कोण हाय बघून येतो मात्र त्याला गेला गावचा भेद मी काढून येतो म्हणून दादाला सांगायला आणि असणारा मला नवला विठ्ठल त्याचा गेला निमुलाच्या या चालत गावा कोलवाडीच्या सासूवरच्या सुना मायागडच्या लेकी निघून आल्या होत्या तरी त्या असणाऱ्या माळाला त्याला गेला शेरवाऱ्या बाया गवऱ्या गोळ्या लागल्या करायला जात्या वाट्याला बाया बोलत्या कुठं चालला जात्या कामाला येशील तुला त्याला गेला मला लागशील का म्हणून लागले तुझे का बोलायला बोलल्यानंतर यो असणारा पंढरीचा नाथ माझा त्याला गेला कसा जाडवा झाला आणि त्या बायांच्या विठ्ठल जवळ गेला जवळ जाऊन त्या असणाऱ्या सासूच्या सुनेला माझ्या घरच्या लेकीला देव काय बोलतो त्याला गेला पण माझं एका काम आहे सांगतो त्या ऐकशील का तर त्या जाग्याला काय हाय सांगा मला एवढं म्हणल्याबरोबर पंढरीचा महाराज काय बोलतो या त्याला गेला त्या गावा कोलवाडीचा कोण धन्या मालक सांगशील का मला म्हणल्या पेटाला त्या असणाऱ्या नाक्यावर काय बोलायला कोण गावाला मेड्या मालक सांगा मला कोण पंच गावाला एवढं म्हणल्याबरोबर पंढरीच्या नाथाला त्या शेणवाड्या बाया लागल्या सांगायला शेणवाया बाया लागल्या तुझी का आता नाथाला सांगायला आमच्या गावाला मेड्या मालक सांगतोय का आता तुम्हाला अरे गावा कोला वाडीचा गावा कोला या वाडीचा
जणांनी काय लागलाय आता सांगायला शेणवाल्या बायाला उचलू लागला रे देव माग फिरला मागे फिरला गेला वाट लागलाय देव माझा चालायला निघून आला होता खडकाच्या माळाला पंढरीच्या पांडुरंगा विठ्ठला पंढरीच्या पांडुरंगा विठ्ठला परत राहून ये रे माझ्या पंढरीच्या पांडुरंगा विठ्ठला परत राहून ये माझा पंढरीच्या पांडुरंगा विठ्ठला परत राहून ये माझा परत राहून ये माझा वाट लागलाय चालायला निघून आला होता खडकाच्या माळाला आणि आल्यानंतर मात्र त्या जाग्याला खडकाच्या माळाला दादाच्या जवळाला आणि दादाला लागला या बोलायला गावात भेद काढून आला तर काय झालं सांगितलं पाहिजे आपल्याला म्हणल्या पेटाला योग पंढरीचा नंद लागला रे गावाला देवाला बोलायला गावचा गणिकलेच्या भगवान घडच्या बजाला गाव हाकणारा निवडच्या पाठी जगापासून जाणून पंच बोलू लागला रे का आता बोलायला बोल घेतला दादा बिरापण ऐकून त्या जाग्याला आता काय करावं मातीच्या जाग्याला काय घडला मातीच्या जाग्याला बोलायला बोल घेतलं बिरापण ऐकून लागला होता काय सांगायला त्या जुडीच्या दादाला लागला या म्हणायला भेदभाव करून आलो गावाच्या मनाला घालवायचा कुणाला गेला गेला एवढं कमल्यानंतर ऊन लागत होतं दारून मात्र त्या उन्हाच्या रेगात आकाराला उन्हाच्या बघाया देवा
अंगाला घाम देवांच्या सुट्याला मातीच्या जागेला अंगाला घाम देवांच्या वरिका आता सुटायला कोण लावून द्यावं त्या गावा कोलवाडीला देवा बिलदेवाना विचार मनाचा करायला आणि अंगाचा मळ आता तिथं काढायला जोडीच्या देवाला अंगाचा मळ काढला त्या मळापासून एक पुतळा तयार केला अमृत शिंपला त्याला साजिवंत देवाने केला गेला साजिवंत वरिका आता करायला आणि लागलं होतं त्याला असणारा पेरवश्वा कसा लागलं होतं वरिका त्याला करायला त्या असणाऱ्या पुतळ्याला साज शिवगार लागला करायला हे मंदिर धोतारच्या कमरेला सदरा घातला अंगाला आणि बागलवाणी टोपीची माथ्याला ठेवली होती मात्र त्या जाग्याला आणि लागलं होतं तरी तिची मालदार छडी म्हणून त्या जाग्याला मालदार छडी त्याच्या हाताला आणि सोन्याचा कडावर पायाला सर्व साज शिवगार त्याचा करायला आपल्या मांडीला देवानं बसवला त्याला काल त्याचं फुगलं आणि बुद्धीचा प्रधान सोमा मालदार असं नाव त्याला दिलं त्या जागेला सोमा मालदार असं नाव ब्रिका आता त्याला दियाला आणि सोमा मालदाराला लागला ताना बिरप्पा काय ब्रिका आता सांगायला लागला या बघायला गेला सांगायला लागला या बघायला गावाच्या मनाला गावा कोलवाडीला जायचं कधी पार कट्याला जायचं त्यावेळी गावचा धनी कधीच्या भगवानामुळे सगळं करून त्याला गेला बसला असला चवडी पारब्रिका आता कट्याला जायचं निघून त्याच्या जवळ अमेरिका बाजूला ने त्याला काय विचारायचं त्या जाग्याला त्या गावच्या दर्याजवळ जायचं तो विचारायला तुला त्यावेळी सांगायच्या धनगरी धर्माचं व्यवहार कोलवाडीला आणि गरज घोडा धाडण्यासाठी थोडासा जागा लागला मागायला एवढंच ब्रिका देवाने केला आता सांगायला
घेतलाय पुन्हा जो वाट लागलाय मी का ताजालायला सोमा मोरला कसा बोलतोय बघायचं आणि कोण साबण बोलायचं देवाने सोमा मालदाराला सांगितलं त्याच्या ब्रिका झेमला सोमा मालदार वाट लागलाय शिवा चालायला निघून गेला चौडी पर्यंत कट्याला देवाचं बोलणं साऱ्या द्यानं मनात आणि सोन्याच्या पावलानं सोमा चालला मालदाराच्या हाताला सोन्याच्या पावलानं गावात बोलवाडीत प्रवेश केला गेला गावाच्या मधाला निघून ब्रिका मालदाराचा माझा जायला आणि लागला होता काय आता बघायला गावाच्या मधाला गेला तर कधी परकट्याला मात्री गेला गेला ब्रिका काय आता त्याला दिसायला गावचा जरी कलेच्या बलवान अंगुला सवला त्याने केल्या साज शिणगार करून गावाच्या घरे कधी पारकट्याला बसल्याला सोमा सोन्याच्या पावलाने गेला निघून गेला त्याच्या जवळ ब्रिका आता बाजूला लागला होता काय बोलाय त्या जाग्याला सावला पोचला युवती पट्ट्याच्या अंगादंडाला साज शिणगार त्याने गेल्याला आणि त्या कधी पारकट्याला गेला बसला होता कडीवर कट्ट्याला बाईले ब्रिका बाजूला सोमा मालदार जाऊन ब्रिका पोचायला आणि सोमा मालदार काय लागलाय त्याला विचारायला त्या झाल्याच्या जवळ जाऊन पोचला समोर कलेशा बलवानाच्या उभारला कलेशा बलवानानं पाहिला आणि कलेशा बलवान सोमाला बोलतो या काय लागला होता ब्रिका आता बोलायला रे बाबा कुणाचा कोण तू नाव तुझं ठाव ठिकाणा सांग मला माफी गेला एवढंच म्हणल्यानंतर सोमा मालदार लागला ब्रिका आता बोलायला मी सांगतोय का आजच्या दिवसात
कशाच्या कानाला काय पाहिजे तुला मात्र गेला गेला काय पाहिजे तुला सांग म्हणल्या पेटाला लागलाय विका सोमा म्हणतात त्याला काय आता सांगायला सोमा मालदार लागला या बोलायला हे देवा तडी पगडीच काठी कांबळ्याचा निधन गजरा वाच दोन द्यावा गावा गुरवाडीला मात्र गेला गेला गरड घोडा डामण्यासाठी थोडा जागा लागले विका आता मागायला दिशीला का सांगा मला म्हणल्या पेटाला त्या जाग्याला त्या सोमाचं बोलणं कलेशा बरोवाना ऐकून घेतलं आणि सोमा मालदाराला लागला या हे सोमा अरे गावचा धनी मिळला पाठी पंच माझ्या संगतीला गावाचा विचार पाहिजे घ्यायला मात्र गेला गेला असं म्हणून लागला विका आता सांगायला निघून जा पाठी मागल्या बाजूला मी आमच्या गावाच्या गावाला विचार मनाचा केला अरे काय असेल ते देवा गावाच्या गावाला बनवून घ्या पाठी पंचाला बनवून घ्या काय ते मला सांगा मात्र गेला गेला एवढंच सोमनगरिका आता सांगायला आणि असणारा कलिशा भावा मात्र त्या जाग्याला नरोट्या तराला सांगावा राडाला नरुट्या तराला घेऊन आला आणि नरुट्या तराला तो बोलतो या देव अरे बाबा बघता बघता गावाच्या गावाला दौडी जायची सर्व प्रति पण बनवायचं तरी पार कट्याला मात्र गेला गेला एवढंच ते नगरिका आता ऐकायला निघून चालला होता गावाच्या मधाला दौडी लागला नगरिका आता दियाला सार्थक होईल नरजन्माचा धरून या सत्संग आई बापाची सेवा केल्यावर आई बापाची सेवा केल्यावर त्याची पहाडाची छाती त्याचं हृदय गुलाब त्याच्या घामाच्या थेंबात हिऱ्या मोत्याचा रुबाब बाप तलवार घाल बाप पेट घे मशाल बाप तो म्हणून घरा झोपते खुशाल बाप घराचा वपाया आई कळस त्यावर जेव्हा खंच तो ना पाया तेव्हा कोसळ
बाप जिवंत हवा ऐका ना जगात गोलाई आहेच दादा रे जीवनामध्ये हवा बापाचा जीवनामध्ये हवा बापाचा सुद्धा आहे बापाला कमी लिहून नाही जीवनामध्ये हवा बापाचा तो जन्मार जवट सौभाग्याच तिचं ते बळकट सौभाग्याचं जर बाईला असेल तर त्या बाईला बाई ऐका शास्त्राला प्रश्न बोला ज्या स्त्रीला सौभाग्याचं लेणं नाही त्या स्त्रीचं लग्न नाही त्या स्त्रीचा वर गेल्यानंतर जन्म अपुरा आहे ऐका ना बरं हल्ली त्या कुटुंबाचं नाही नाव झालं त्या ठिकाणी काय आलं टिकली टिकली होय टिकली तर टिकली नाही तर जीवाला मोकली ऐका ना टिकली तर टिकली नाही तर जीवाला मोकली 2 रुपयाचं पाकिट दिलं की महिन्याला पुणे ते मिळाला आले ते कुंभ लावा म्हणून सांगितलं बरोबर आहे ऐका ना अहो जीवनामध्ये हवा गावामध्ये नांद्यावर गड खाणे बापाचं ते कवर केलं शिवाशाही राजे सदैवाचा देव पाठीशी माझा रे जीवनामध्ये हवा बापाचा जीवनामध्ये हवा बापाचा पण असणाऱ्या कलेशा भगवानाने नरोट्या तराला निरोप झाला अरे पाठी पंचाला गावाच्या गावाला घेऊन गेला लागला होता गावातून ब्रिकाता फिरायला लागला होता ब्रिकाता निरोपाता दियाला मात्र त्या जाग्याला बघता बघता गावाच्या गावाला निपाचे पंचाला निरोप झाडला कलेशा भगवानानं कलिपर कट्याला सांगावा झाडला या बोलावलं तुम्हाला केलं या मात्रेच्या जाग्याला एवढाच निरोप ब्रिकाता ऐकाला गावाचं गाव सगळं कपाटानं जमा गोळा झालं होतं त्या कलिपार कट्याला जमा झाल्याने विचार मनाचा करायला कलिपार कट्याला एवढ्या चावडीला कलेच्या भगवान बसल्याला कलिपार कट्याला गावाचं गाव कलिपार कट्याला जमल्या पाची पंच एका बाजूला बुद्धीचा प्रधान सोमा महाराज भरल्या बाजूला लागला होता ब्रिकाता दिसायला आणि गाव लागलं होतं काय आता विचारायला गावाचं गाव बोलत या कशाच्या कारभाराच बोलावणं केलं सामाला एवढं म्हणल्याबरोबर गावचा धनी कलेशवाने बोलतोय गावाच्या गावाला काय लागला होता ब्रिकाता सांगायला काठी कांबऱ्याचा घडी पगडीचं धनगरी धर्माचं 2 गावाल्यात गावात बोल वाढेला गरण घोडा डांबायला थोडासा जागा लागल्यात मागायला काय करूया सांगा मला एवढं म्हणल्याबरोबर गावाचं गाव तयार होतं गावाच्या गावात सगळी सांगतात कशी सगळी सांगतात असतोय अंधूसारखा असतोय वैभवसारखा असतोय ऐका नाही लिंबूच्या पाटील काय बोलतो या कलेशा बाबाला लिंबूच्या पाटील पुढल्या कडेला येऊन उभा ब्रिकाता रायाला आणि कलेशा बाबाला लागला होता बोलायला सांगतोय का तुम्हाला
वाटयाच कलेशा भगवानाला लागला या बोलायला अरे देवा याड लागलं का कुला लागलं तुला देवा याला धनगरी धर्माचा देवलय वंगा म्हणून लागला बिगा आता बोलायला निघालेला वाटत चली दड त्या जाग्याला वाट चली बॅड देवा वाटला जाऊ दे धनगरी धर्माचा देवलय वंगाल काय करते सांगू का तुला हे येऊ लागलं पुढला येऊ देवाची महिमा वाढल देव पण घडल वारी देवी देवाची गावा कोण वाढी लागलं त्याला याला म्हणून एवढं लागलाय बिगा आता सांगायला आणि ह्याच्या पलीकडे जाऊन त्या जाग्याला 1000 एका जाग्याला जमते वाला चमरला बांधी वालगा चार वास करते हे देवा तुला बस